नमस्कार मंडळी. आमच्या सोसायटीमध्ये जो पांढऱ्या पट्टीचा वाद झाला त्याच्यानंतर पूर्ण आयुष्य आमचं बदललेलं आहे. बघा, 4 तारखेला वाद झाला, 8 तारखेला त्यांना आम्ही भेटलो, 9 तारखेला ती पट्टी ज्यांनी मारलेली त्यांनी बुजवली. त्याच्यानंतर 11 तारखेला प्रवीण छेडा म्हणून कॉर्पोरेटर आहेत आमच्या इकडचे, त्यांनी पोलिसांना एक लेटर दिलं आणि माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली. या सगळ्यामध्ये बरीच लोक आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, पाठलाग केला जातोय, घरी माणसं पण आलेली आम्हाला दाबण्यासाठी, धमकवण्यासाठी. आणि या सगळ्याचे साक्षीदार माझे आई वडील, माझे सासरे, माझा भाऊ, माझी बायको दीपिका ही आहे. मी तुम्हाला हे आत्ता सांगतोय कारण की मला माहिती नाही माझं काय होईल पुढे. माझ्यावर प्रत्येक बाजूनी खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय, मला अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय आणि मला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट किंवा असं काही मिळत नाहीये. मनसेच एक आहेत ज्यांनी मला पूर्ण सपोर्ट दाखवला. राजसाहेब, अविनाश दादा, संदीप सर, प्लीज, जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं, जर यांनी मला कुठेही कसंही अडकवलं तर तुम्हाला सगळं जे काही सत्य आहे, जे खरं आहे ते माहिती आहे. हा वाद या पट्टीपासून सुरू झाला आणि आता याला भलतीच दिशा दिली जात आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो, कुठूनही येऊ शकतो. आणि म्हणून मला मुख्यमंत्र्यांना पण एक निवेदन करतोय मी इकडे की प्लीज सर, खूप चुकीचं सुरू आहे, फार चुकीचं सुरू आहे. प्लीज माझ्याबद्दल जाणून घ्या, मी काय आहे, मी कशा प्रकारे फॉलोअर्स कमवले आहेत, माझे लोक मला काय मानतात, माझं कॉन्ट्रीब्युशन काय आहे या देशासाठी. प्लीज हे जाणून घ्या आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीची पूर्ण तपासणी करा. कारण की बऱ्याच लोकांची मनं दुखली आहेत, बरेच खोटे गोष्टी माझ्या विरोधात स्प्रेड केल्या गेल्या आहेत, अशा गोष्टी ज्या मी बोललोच नाही आहे. त्याच्यामुळे एक नेगेटिव्ह सेंटिमेंट क्रिएट झाला आहे आणि सगळे नुसते माझ्या जीवावर उठलेत. त्यामुळे ही एक हेल्पलेस अपील करतोय मी सगळ्यांना. माझं पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे, माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, माझा माणुसकीवर पूर्ण विश्वास आहे, माझ्या लोकांवर पूर्ण विश्वास आहे. पण त्याचबरोबर पूर्णपणे यंत्रणा माझ्या मागे लागलेली आहे, हे मी सांगतोय तुम्हाला. कदाचित हा शेवटचा व्हिडिओ असेल, मला नाही माहिती ह्या पुढे काय होणार आहे ते. मला माझे जे आतमधले कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांच्याकडून कळलंय की माझ्या विरोधात गुन्हा दाखल ऑलरेडी झालेला आहे आणि तो भलत्याच व्यक्तींनी भलत्याच संदर्भात केलेला आहे. आणि त्याच्यात हे जे जिहादी बिहादी शब्द आहेत हे टाकले गेलेले आहेत, जे शब्द आलेले प्रवीण छेडाच्या तोंडातून. तर प्लीज हे सगळं नका करू तुम्ही. आमच्या जमिनीवर आम्हाला दाबलं आणि मी त्याच्या विरोधात आवाज उचलला तर आता पूर्णपणे मला त्रास दिला जातोय. वी डोंट डिझर्व दिस. आवर फॅमिली डज नॉट डिझर्व दिस. माय वाईफ डज नॉट डिझर्व दिस. आय डोंट डिझर्व दिस. वी डिझर्व जस्टिस. प्लीज हेल्प अस. दिस इज अ क्राय फॉर हेल्प. अकाउंट सस्पेंड केले जातात, मास रिपोर्टिंग केली जाते. वी डोंट डिझर्व दिस. दिस इज अ सिरियस क्राय फॉर हेल्प. मी पूर्ण जैन समाजाकडून पण आय एम जस्ट आस्किंग फॉर हेल्प फ्रॉम एव्हरीवन. प्लीज हेल्प अस. ॲट दिस पॉइंट वी जस्ट नीड हेल्प. खूप चुकीचं होतंय. मला पूर्ण माझ्या परिवाराची चिंता आहे. मी मुख्य माणूस आहे. जर यांनी मला अटक केली तर सगळं उद्ध्वस्त होईल. मी कर्ता आहे घराचा आणि मी कधीच आयुष्यात कोणतंही चुकीचं काम केलं नाहीये. मी चुकीचं काम नाही करू शकत. मी खोट्या FIR, खोट्या NCIN मला नाही जमत. प्लीज हे समजा. प्लीज हेल्प अस. ज्यांनी रेग मारली ते चुकीचे की जो आवाज उठवतो तो चुकीचा. एवढी साधी गोष्ट आहे.